हॅलो आलो. मी 7 एकर जून 7 मध्ये रोप टाकलं होतं, पंचगंगा आणि एलोरा. तर आत्ता लागवड 24 एकरची आज रोजी पूर्ण झालेली आहे. उर्वरित क्षेत्र 2 दिवसात लागवड पूर्ण होईल. आणि त्यासाठी मला खर्च ड्रीपला 8 लाख रुपये खर्च आलेला आहे. रोपासाठी बियाणे व इतर मजूर खर्च 3 लाख रुपये लागलेले आहेत. आणि आत्ता कांदा लागवडीसाठी 6 लाख रुपये खर्च आलेला आहे. अंदाजे आता 15-20 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झाला आहे. 33 एकर कांदा लावायचा निर्णय, कारण की भाव ऑक्टोबर महिन्यात 100% 50 रुपयाच्या पुढंच राहील. कारण की ऑक्टोबर महिन्यात कांदा शॉर्टेज होणार आहे भरपूर. त्याच्यामुळे मी 33 एकर लावायचा निर्णय घेतला. अंदाजे जर पावसाने जर ओढ दिली किंवा पाऊस प्रमाणात राहिला तर एक 4 लाख किलो कांदा निघेल माझा अंदाजे. माझी शेतकऱ्यांच्या वतीने अशी मागणी आहे की सरकारने निर्यात बंदी कांद्यावर लादावी नाही, कारण की ते जीवनावश्यक गोष्टीत येत नाही. आणि सरासरी 50 रुपये भाव भेटेल आत्ता कांद्याला. ह्या माझ्या निघलेल्या कांदा निघणार आहे त्यावेळेस 50 रुपये भाव असेल कांद्याला. नाही, माझ्याकडं शेती आहे समजा, त्याच्यामुळं काय अडचण नाही करायला. पाण्याचा पण वेल सोर्स आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही. तर 10 दिवसापासून लागवड चालू आहे. तर महिलांचा पगार आठवड्याला जवळजवळ 70-80 हजार रुपये चालू आहे. म्हणजे लागवडीचे ते उक्ते दिलेले आहेत ना, ते धरून, हे महिलांचे धरून सगळे चालू आहे त्यांचा पगार. दर शनिवारी रविवारी करतो आम्ही. आता 18 एकर झाली लागवड, अजून बाकीची राहिलेली, तर ती होईन एक 8-10 दिवसात पूर्ण सगळं. तर महिला जवळजवळ 100 महिला आहेतच, नाही म्हणलं तरी 70-80-90 महिला आहे. कोणी घरी राहतं, काही अडचण असन काय असन तर येतातच. आता ते नशिबाचे योग राहिले भावाचं आणि त्याचं काय. आता त्याचं पण आहे बाबा, आता घेतली रिक्स मुलांनी. त्याचं होतं स्वप्न, बाबा आपण काहीतरी करू बाबा शेतात, तर त्यांनी ते केलं आहे. ते शेतीत पण केलं तर पैसा आहे असं त्याचं म्हणणं आहे बाबा. पाणी आहे, सगळं आहे भरपूर, मग शेतीत पण केलं तर होतच ना पैसा. नोकरीचं तरी काय, महिन्याला पगार घ्यायचा, त्यापेक्षा आपलं स्वतःचं केलेलं चांगलं आहे ना. लोकांचं काम करण्यापेक्षा आपलं शेतीतच केलं तर आपले मजूर रोज 100-200 रोज मजूर भागतात, तर त्यांचं बी समज चालतंयच ना. हे असं आहे बाबा. त्याच्यामुळं शेतीच करायची असं बोलला तो आपल्याला. चांगलं आहे म्हणजे हेच. आपल्या शेतात बी मजूर बी एवढे काम लोकांचं काम करण्यापेक्षा मजूरच आपल्या काम केलेलं ते आवडतं त्याला, असं आहे त्याचं.